नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणारं ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी. ज्या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांच्या प्रत्येक अपडेटचं, ज्यामध्ये तुमच्या सातबाऱ्याचा अपडेट असेल, तुमच्या पिकाचा अपडेट असेल, तुमच्या खताचा असेल, तुमच्या पीक विम्याचा असेल किंवा अनुदानाबाबतचा असेल किंवा कर्जमाफीचा असेल, या सर्वांसाठी एकदम महत्त्वाचं असणारं घटक म्हणजे फार्मर आयडी. जर फार्मर आयडी नसेल तर आपल्याला काय काय अडचणी येतात ह्या आता बहुतांश शेतकऱ्यांना याची जाणीव झालेली आहे. परंतु या फार्मर आयडी मध्ये काही जणांचा आधार अपडेट केल्यानंतर नावामध्ये बदल असेल किंवा केवायसी करण्याचा जो पर्याय आहे, यामध्ये नो युअर केवायसी म्हणजे केवायसी केल्यानंतर काय होणार आहे की तुमची जी माहिती आहे ती माहिती परत नव्याने त्या ठिकाणी अपडेट होणार आहे. जी तुमच्या आधारावर आहे ती माहिती परत नव्याने त्या ठिकाणी अपडेट होणार आहे. त्यासोबतच तुमचा जो पत्ता आहे, जे की रेसिडेंटल पत्ता आहे, तो पत्ता देखील या ठिकाणी तुम्हाला बदलता येणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक विषय महत्वाची गोष्ट म्हणजे जो गट आहे, शेतकऱ्यांचा जो गट आहे, तो गट त्या ठिकाणी नोंदवण्याचा जी पर्याय आहे, हे देखील या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आता हे नेमकं कसं करायचं किंवा कशा पद्धतीने या ठिकाणी केवायसी करता येते, कसं या ठिकाणी आपली जी माहिती आहे ती अपडेट करता येते, त्यासोबतच आपला जो पत्ता आहे तो पत्ता देखील कसा बदलता येतो आणि जो गट आहे तो गट देखील कशा पद्धतीने बदलता येतो, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्याला याबाबतची सविस्तर माहिती हवी असेल किंवा हे जर आपल्याला करायचं असेल, यामध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा केवायसी करायचं असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला आता आपण थेट स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवर गेल्यानंतर ही जी काय पद्धत आहे, यामध्ये केवायसी कशी करायची किंवा जे गटाची पद्धत आहे किंवा इतर काय जे आहे ते सर्व या ठिकाणी आपण जाणून घ्यायचं. आता सर्वप्रथम आपण पोर्टलवर आल्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड, त्यासोबत या ठिकाणी कॅप्चर कोड टाकून आपल्याला लॉग इन करायचे. मोबाईल नंबर कोणता वापरणार, तर मोबाईल नंबर जो तुमचा फार्मर आयडीला रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर पासवर्ड वापरून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे मोबाईल नंबर नसेल किंवा पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगॉट देखील या ठिकाणी करू शकता. जो काय मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला त्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन या पर्यायावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. ओटीपी टाकून घेऊ आणि लॉग इन या पर्यायावरती आपण क्लिक करू. आता लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती या ठिकाणी लॉग इन झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता आपली प्रोफाईल ज्यावेळेस लॉग इन होते, प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमची जी माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी तुमच्या फार्मर आयडी मध्ये दाखवली जाते. आता ऑलरेडी हे फार्मर आयडी अप्रूव्ह झालेलं आहे, ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अपडेट माय इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने या ठिकाणी एक ऑप्शन आलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर केवायसी डिटेल हा जो काय पर्याय तुम्हाला वरच्याकडे दिसतो की केवायसी डिटेल, यावरती क्लिक करायचा आणि खाली बुडात आल्यानंतर तुम्हाला केवायसी वर क्लिक करून या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आणि कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करायचे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी पाठवला जातो. तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून घेणं गरजेचं आहे. तो ओटीपी आलेला ओटीपी या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं. व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपली जी केवायसी आहे ती केवायसी या ठिकाणी सक्सेसफुली व्हेरीफाईड सक्सेसफुल असे पद्धतीने दाखवली जाते. तुमचं जे आधारवरचं डिटेल चेंज केलेलं आहे ते देखील आता फार्मर आयडीला आलेला आहे किंवा त्या ठिकाणी मॅच झालेला आहे. त्यानंतर तुमचा जो काय ऍड्रेस आहे तो ऍड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी खाली तुमचं जर चुकलेला असेल तर बदला, जर बरोबर असेल तर यामध्ये कोणताही बदल करू नका. जर चुकलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही तो बदलून देखील घेऊ शकता. तुमचा तालुका, जिल्हा आणि गाव हे जो का तुमचा रेसिडेंटल ऍड्रेस आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी निवडून घेऊ शकता आणि ओके या पर्यायावरती क्लिक करून सबमिट करून घेऊ शकता. जर तुमचं बरोबर असेल त्या ठिकाणी काही करायची गरज नाही, तुमची केवायसी झालेली आहे. आता केवायसी हा पर्याय या ठिकाणी झालेला आहे. केवायसी मध्ये तुमचा फोटो देखील या ठिकाणी अपडेट होतो, तुमच्या नावामध्ये काही बदल असेल ते देखील अपडेट होतं. त्यासोबतच आता बऱ्याच जणांचं नॉन केवायसी डिटेल मध्ये तुमचं लँड डिटेल आहे, जे की गट ऍड करण्याचा तो देखील पर्याय तर नॉन केवायसी डिटेल मध्ये या ठिकाणी लँड यामध्ये ऍड न्यू लँड ओनर्ड असा पद्धतीचा एक ऑप्शन आलेला. त्यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा, गाव, तालुका, गाव निवडून जो काय गट नंबर आहे तो गट नंबर या ठिकाणी टाकून तुम्ही तुमचा गट देखील या ठिकाणी ऍड करू शकत आहात. या अशा पद्धतीनुसार तुमचा जो गट असेल किंवा तुमची केवायसी असेल किंवा तुमचा ऍड्रेस असेल, जो काय बदल करायचा आहे तो बदल तुम्हाला करणं आता या ठिकाणी शक्य झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हा बदल देखील करून घेऊ शकता. जो काय वारंवार प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या की कर्जमाफीची केवायसी करताना फार्मर आयडी येत नाही किंवा काही होत नाही, ज्या काही अडचणी होत्या किंवा काही जणांचं गाव चुकलेलं होतं, काही जणांचं गटाबाबत होतं, ते सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनुसार आपली जी फार्मर आयडीची केवायसी आहे ती आपण पूर्ण करू शकता. याच्यामध्ये ही जी केवायसी आहे ही केवायसी पूर्ण केल्यानंतर
तुमचं जे आधारचं डिटेल आहे ते सर्व ऍज इट इज फार्म आयडीला तुम्ही फोटो बदल असेल किंवा तुम्ही नावात बदल केला असेल किंवा तुम्ही इतर काही बदल केला असेल की ज्यामध्ये तुमचं पर्सेंटेज 100% येत नव्हतं, 80, 90, 95, 97 अशा पद्धतीचे पर्सेंटेज होतं, ते तुम्ही त्यानंतर आधारमध्ये बदल केला, तोच केलेला बदल या ठिकाणी तुम्हाला फार्म आयडी मध्ये अपडेट करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. त्यानुसार ही केवायसी करू शकता. आता केवायसी कोणी करावी, तर केवायसी सर्वांना करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्यांच्या फार्म आयडी एखाद्या पोर्टलवर दिसत नाही किंवा त्या ठिकाणी शो होत नाही किंवा 100% त्या ठिकाणी मॅच झालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्या फार्म आयडीची ज्या काही त्रुटी आहेत त्या सर्व त्रुटी या ठिकाणी दुरुस्त होतील आणि आपल्याला फार्म आयडीची जी काय अडचण आहे ती या ठिकाणी येणार नाही. दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर दिलेली माहिती आवडली असेल, कामाची वाटली असेल किंवा फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.